हॅलो स्टुडंट, SSC बोर्ड इंग्लिशमधलं रिपोर्ट रायटिंग म्हणजे फ्री मार्क्स झोन. फॉर्मॅट क्लिअर असेल, पॉईंट स्ट्रॉंग असतील तर 5 पैकी 5, नो बडी कॅन स्टॉप यू. आज आपण शिकणार आहोत बोर्ड परफेक्ट रिपोर्ट रायटिंग. सो गेट रेडी टू स्कोअर लाईक अ टॉपर. ॲज पर युअर रिक्वायरमेंट न्यूज रिपोर्ट रायटिंग घेऊन आला तुमच्यासाठी पुन्हा एकदा. ठीक आहे, याच्या अगोदर लेटर रायटिंग आणि रायटिंग स्किलचा पूर्ण पार्ट आहे, जो आपल्याला 25 मार्क कसे मिळवायचे ते सगळं त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे. याच्यात आपण 5 मार्कासाठी लढणार आहोत. 5 मार्क कसे मिळवायचे, सिंपल आणि साधी ट्रिक आहे. पास्ट टेन्स वापरायचं, सगळं मी डिटेल दिलेली आहे. एकदा पण ते डिटेल बघून घेऊ, नंतर एक्झाम्पल पण सॉल्व करून दिले तुम्हाला विथ फॉर्मॅट. ठीक आहे, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचं आहे. आपल्या जवळच्या आसपास विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचे. डगा स्टार्ट करू डायरेक्टली. पहिले मार्क्स किती दिली तुम्हाला? टायटलला व्होकॅब्युलरी, ग्रामर, ॲप्रिशिएट मेसेज आणि कंक्लुजन, याला 1-1 मार्क असेल. 5 मार्काचा आहे. 5 मार्क आपल्याला फिक्स मिळवणार आहे. हेडलाईन असते 1 मार्कला विद्यार्थी मित्र. हेडलाईन आपली काय, कॅपिटल लेटरमध्ये यायला पाहिजे आणि प्रिपोजिशन प्रॉपर हेल्पिंग वर्ब वापरला गेला पाहिजे आणि कंजक्शन आलं पाहिजे. ठीक आहे, नंतर डेडलाईन आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा डेडलाईनमध्ये काय आहे, न्यूज रिपोर्टर एजन्सीचं नाव, बाय रिपोर्टर किंवा बाय अवर लोकल रिपोर्टर, डेट नंतर त्या प्लेस त्या एरियाचं नाव. त्यानंतर इंट्रो राहील आपला 3-4 लाईनचा आणि याच्यात आपला पूर्ण पॅराग्राफ राहील बॉडी ऑफ न्यूज फॉर्मॅटमध्ये मी दिलेलं आहे. ठीक आहे, इंट्रोमध्ये सगळं मेन येऊन जाईल. सगळं 3-4 लाईनमध्ये सगळं 30 शब्दात A to Z न्यूज कवर करायची 3 ते 4 लाईनमध्ये. पास्ट टेन्स वापरायचं कंटिन्युअसली, काय घडलं ते. त्यानंतर बॉडी ऑफ न्यूज स्टार्ट करायची. ठीक आहे, शेवटी कंक्ल्युजन राहील तुमचं. कंक्ल्युजनमध्ये बघून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट जे घडलेलं आहे ते कंक्ल्युजनमध्ये शेवट एंडिंग करायची. कसे करायचे मी पुढं सांगणार आहे तुम्हाला. एक्झाम्पल थोडं डायरेक्टली काही टिप्स दिले विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्हाला टिप्स आहेत काही. टिप्स एकदा सगळ्यांनी बघून घ्या. टिप्स बघा, पहिले काय, राईट रिपोर्ट रायटिंग इन पास्ट टेन्समध्ये लिहा. प्रॉपर टायटल द्या, टायटल द रिपोर्ट. त्यानंतर राईट रिपोर्ट इन 2 and 3 पॅराग्राफ, 2 किंवा 3 पॅराग्राफ, 6-7 लाईनचे 2-2 पॅराग्राफ करायचे जास्तीत जास्त. गिव्ह इव्हेंट ॲज दे हॅपन, जसं घडलं तसं ॲज इट इज इव्हेंट तिथं आलं पाहिजे. गिव्ह डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोग्राम और इव्हेंट, त्या इव्हेंट किंवा त्या प्रोग्रामविषयी पूर्ण माहिती लिहा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रोल, यूज सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज. साधी आणि एकदम क्लिअर लँग्वेज वापरायची. प्रॉपर टेन्स घ्यायचा, टेन्स नंतर प्रिपोजिशनने सेंटेन्स वाढवायचा आणि कंजक्शनने तुम्ही परत सेंटेन्स वाढवू शकता. ठीक आहे, मागच्या बोर्डात जे क्वेश्चन आले ते सगळे क्वेश्चन मी इथं घेतलेले आहेत. हा फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो आपला, एकदा फॉर्मॅट बघून घ्या. हा आपला फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट बघा, पहिले हेडलाईन राहील, हेडलाईनला मार्क आहे. त्यानंतर बाय लाईन कोणी लिहिलं त्याचं नाव. त्याच्यानंतर काय, प्लेस, डेट आणि इंट्रोड्युसिंग पॅराग्राफ, म्हणजे याच्यामध्ये इंट्रो येईल आपला. 3 ते 4 लाईन इंट्रो जे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2 पॅराग्राफ बॉडी ऑफ न्यूज, पूर्ण न्यूज कवर करायची बॉडी ऑफ न्यूजमध्ये. 7-7 लाईनचे 2-2 पॅराग्राफ होते तरी चालते. सगळं पास्ट टेन्समध्ये घ्या शक्यतो म्हणजे पास्ट टेन्समध्येच लिहा. आणि एक डायरेक्ट स्पीच म्हणतो ना आपण, इनडायरेक्ट स्पीच तुम्ही वापरला तरी चालेल, तो पास्ट टेन्समध्येच सगळं. नंतर शेवटी 3-4 लाईनमध्ये कंक्लुजन करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा अजून एकदा तुम्हाला अजून एक फॉर्मॅट दिलं आहे मी, अजून एक रायटिंगमध्ये करून दिलेलं आहे, बघून घ्या. हेडलाईन लिहिली, त्यानंतर बाय नेम स्टाफ रिपोर्टर जो असेल तो 100 लिहा. त्यानंतर प्लेसचं नाव, जसं की बघा दिल्ली 12 मार्च. ठीक आहे, प्लेस आणि लगे डेट. एक्झाम्पल दिलं आहे दिल्ली आणि 12 मार्च. ठीक आहे, बॉडी. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला दिलं ऑलरेडी काय, इंट्रो, एक्सप्लेन काय घडलं कसं घडलं ते. ठीक आहे, काय घडलं, केव्हा घडलं आणि कुठे घडलं ते प्रॉपर आपण इंट्रोड्युसिंग पॅराग्राफ लाईन जे असते आपल्या 3-4 लाईनमध्ये लिहायचं. त्यानंतर मेन कंटेंट अबाउट मॅटर अँड इव्हेंट डिटेल, पूर्ण ते 2 पॅराग्राफमध्ये नोट डाऊन करायचे. आणि एंडिंग करायचं, म्हणजेच काय, कंक्लुजन, शेवट करायचं. ठीक आहे, एक्झाम्पल मला तुम्हाला दिलेलं आहे. एक्झाम्पल सायन्स एक्झिबिशनचा एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर राईट अ रिपोर्ट सायन्स एक्झिबिशन दॅट युअर क्लास पार्टिसिपेटेड. सप्टेंबर 2022मध्ये बोर्डाला येऊन गेलं क्वेश्चन्स आहे. सायन्स एक्झिबिशन ॲट पोलो ग्राउंड, एका मुलांनी दिलं आहे क्लासमधल्या, कारण तुम्हाला सांगितलं बाय कुणाल मिश्रा. ठीक आहे, 7A असं आहे. याच्यात तुम्हाला डायरेक्ट त्या एरियाचं नाव, नंतर डेट नंतर काय एक्झॅक्टली घडलं. व सायन्स एक्झिबिशन फॉर कॉलेज स्टुडंट वाज ऑर्गनाइज बाय द लायन क्लब ऑफ औरंगाबाद ॲट पोलो ग्राउंड ऑन संडे 14 डिसेंबर. डिटेल आलं, याला म्हणतात इंट्रो लाईन. ठीक आहे, इंट्रो लाईन. त्याच्यानंतर पूर्ण डिटेल जी आहे, पूर्ण डिटेल याच्यात घेतलेली आहे. बघा सगळी डिटेल आपण याच्यात घेतलेली आहे. पूर्ण डिटेल या न्यूजमध्ये कवर केलं आहे सगळं काय, पण सगळं फास्ट टेन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो.
बघू सगळ्यात मेन रोल आपला की पास्ट टेन्स दिस वेअर डिवायडेड इन द सेक्शन सच एज ॲग्रिकल्चर, इंडिया मूव्ह सोलर सेक्शन, न्यूक्लिअर पॉवर, स्पेस रिसर्च, इंडस्ट्रीज, हॅड पुट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आला याच्यामध्ये, म्हणजे सगळं पास्ट टेन्समध्ये नोट डाऊन करायचं आणि शेवटी एंड करून टाकायचं. द एक्झिबिशन गिव्ह आयडिया अँड प्रोग्रेस इंडिया मॅड बीन मेकिंग दिस ऑल सेक्टर वाज डे ऑफ ग्रेट लर्निंग फॉर ऑल अस. हे झालं एंडिंग. ठीक आहे. अजून एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. रिपब्लिक डेचं आहे. ठीक आहे. न्यूजपेपर आर्टिकल ऑन रिपब्लिक डे, सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे इन युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये रिपब्लिक डे लिहिलेलं आपली हेडलाईन नंतर बघा ही दुसरा डे बघा. त्याच ज्याने नाव लिहिलं त्याचं नाव बाय गौतम, स्कूलचं नाव एस बी स्कूल बिडकीन, गावाचं नाव पण दिलं. युनिट 8 सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे, ग्रेट एन्थुसिझम अँड द परपेट फॉर एव्हर. मॉर्निंग ऑफ जानेवारी काय 26 2020 स्टुडंट प्रेझेंटेड बघा पास्ट टेन्स ईडी लागला आहे हॅड. ठीक आहे. मेड ग्रेटिंग दिस कार्ड, ट्रिकलर फ्लॅग, बजेट टू दिस सिनियर मॅनेजमेंट अँड फंक्शन. ठीक आहे. फंक्शन ऑफ द स्कूल. हा झाला तुमचा इंट्रो. नंतर ही झाली तुमची बॉडी ऑफ न्यूज, ही पूर्ण बॉडी ऑफ न्यूज. इथून मग सगळी डिटेल ॲड करायची आपण, पण फास्ट टेस्टमध्येच करा बरं का. इमॅजिन करा असं नोट डाऊन करताना लिहायचं जसं काय तुम्ही स्वतः न्यूज देत आहे, स्वतः न्यूज कवर करताय तसं नोट डाऊन करायचं आहे. दॅट इज काहीही गडबड करायची नाही, कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही. ठीक आहे. आणि शेवटी आहे तुमचं इथं एंडिंग केलं इथं बघून घ्या इथं एकदा. हे एंडिंग केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एंडिंग आहे तुमचं. ठीक आहे. पास्ट टेन्समध्येच एंडिंग आहे बघून घ्या. सगळं पास्ट टेन्स वापरलेलं आहे. तुम्ही प्रॉपर रीड करू शकता, एकदा बघू शकता. या टाईप्समध्ये पास्ट टेन्स तुम्ही इन्स्पायरिंग वर्ड द प्रिन्सिपल मॅडम फॉलोड बाय दिस नॅशनल अँथम अँड दिस सेट डिस्ट्रीब्युशन ऑफ रिफ्रेशमेंट झालं एंड. ठीक आहे. म्हणजे एकदम सिम्पल आहे. 5 मार्क तुम्हाला सहज मिळतील, केवढा अवघड नाही. काही क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले ते नंतर बघू. अजून एक एक्झाम्पल सॉल्व केलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. बघा एक एक्झाम्पल सॉल्व केलं आहे बघून घ्या एकदा. सप्टेंबर 2020मध्ये आलेला आहे पेपर बोर्डामध्ये. ठीक आहे. राईट रिपोर्ट ऑन 12 किलिंग बस ॲक्सिडेंट. ठीक आहे. 12 किलिंग बस ॲक्सिडेंट हेडलाईन आली आपली. हेडलाईन नंतर काय आपली ही डेडलाईन. ठीक आहे. डेडलाईन आलं काय वर स्टाफ रिपोर्टर सोलापूर 15 डिसेंबर. त्यानंतर आहे ही आहे तुमची सगळी काही इंट्रो. ठीक आहे. अबाउट 12 पर्सन विअर किल्ड 13 इंज्युअर्ड. पास्ट टेन्स बघून घ्या. इन द स्टेन्स ऑफ ॲक्सिडेंट व्हेन अ बस स्ट्रक हग द ट्री ॲट 4 AM पुणे सोलापूर हायवे नियर दिस देगाव ड्यू टू द ब्रेक प्रॉब्लेम ऑफ द बस. ब्रेक प्रॉब्लेममुळे ती पुणे सोलापूर हायवेला ती धडकली. डिटेल कवर केली. त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ न्यूज बघा. द सुपर एक्सप्रेस बस कमिंग फ्रॉम चिपलून अँड बाउंड द सोलापूर केम आली बघा नियर द देगाव 4 AM सडनली स्ट्रक हग ट्री. ॲक्सिडेंट वॉज व्हेरी हॉरेबल. वाज बघा पास्ट टेन्स वापरला. वाज द फ्रंट ऑफ द पार्ट बस कम्प्लिटली डॅमेज्ड. पूर्णपणे डॅमेज झाली. काय पास्ट टेन्स होते एकदम इथे. तुम्ही फक्त पास्ट टेन्सची तयारी ठेवा. इनडायरेक्ट स्पीच आपण जसं वापरतो तसं पास्ट टेन्स पूर्ण वापरायचं. मेनी पीपल कुड नॉट अंडरस्टँड अस दे वेअर इन स्लीप. ठीक आहे. जे झोपले त्यांना काहीच कळलं नाही. त्याच्यानंतर एंडिंग केली बघा. द इंज्युअर ॲडमिटेड इन दिस सिव्हिल हॉस्पिटल. द गव्हर्नमेंट डिक्लेअर 1 lakh each of family of the dead. द पोलीस अराइव्ड विथ ॲम्ब्युलन्स आफ्टर अन आवर. 1 तासानंतर पोलीस इथे ॲम्ब्युलन्स घेऊन आली. ही झाली तुमची पूर्णपणे न्यूज. याला आपल्याला असतात 5 मार्क विद्यार्थी मित्रांनो. 5 मार्क तुम्हाला असे मिळतात. ते 1 मार्क, ते 1 मार्क 2. त्यानंतर तुम्ही कसं ॲड केलं त्याला 3, वोकॅब्युलरीला 4. नंतर पूर्ण ग्रॅमॅटिकल बेस कसं यूज केलं त्याला असतो 5 मार्क. ठीक आहे. गडबड बिलकुल नाही करायची, एकदम शांततेत लिहायचं. ठीक आहे. शांततेत लिहिलं ना. सगळ्यात मेन रोल काय याच्यात प्रॅक्टिस. तुम्हाला जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं तुमचे काय क्लिअर असेल आणि तेवढं तुमचा डाऊट क्लिअर होतील. प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिले बघा तुम्हाला. ब्लड डोनेशनचा आहे मार्च 2021ला आलेला आहे. तुम्ही सॉल्व करा. द रॉबरी दॅट टूक इन युअर लोकॅलिटी. तुमच्या जागेवर तुमच्या आसपास तुमच्या एरियामध्ये काय रॉबरी झाली. तुमच्या एरियामध्ये रॉबरी झाली. ती रॉबरी तुम्हाला नोट डाऊन करायची. यूज दिस फॉलोइंग पॉईंट. पोलिटिशियन सजेस्टेड ऑर द डिटेल्स सगळी लिहा. सप्टेंबर 2023 क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काय ट्री प्लांटेशन आहे. ठीक आहे. सायन्स क्लब थ्रू ती झाली. ते एक आहे तुम्हाला बुलेटिन पॉईंट ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पुढचा क्वेश्चन झाला आहे. 4 वाईल्ड लाईफ सेंच्युरी गडचिरोलीचं 8 year old लेपर्ड अटॅक. जेडपी स्कूल एनकरेज टू किड टेक अप द एक्स्ट्रा रिडिंग. मार्च 2023 क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपचे तुम्ही क्वेश्चन्स घेऊ शकता. आणि क्वेश्चन जर घेतले ना तुमची प्रॅक्टिस होईल. याला एकच पर्याय विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं काय कव्हर अप होईल. आणि तुम्हाला अजून एकदा रिपीट करतो सगळं पास्ट टेन्समध्येच आहे. सिम्पल पास्ट वापरायचं, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट प्रेझेंट शक्यतो. ठीक आहे.
पूर्ण त्या टेन्समध्ये वापरायचं. कंजक्शन वापरायचं. कंजक्शन वगैरे यूज केलं का ॲटोमॅटिक या सगळ्या गोष्टी आपलं सेंटेन्स वाढत जातं. 5 मार्क आपल्याला या टाईपमध्ये फिक्स मिळतात. कोणी गडबड नाही करायची, काहीच नाही. शांतात लिहायचं. पहिले सगळ्यात म्हणजे क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन समजून घेतलं, आपले काही टिप्स लक्षात ठेवायच्या. हे टिप्स दिले तुम्हाला बघायचं. टिप्स लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. आणि आपल्या जवळच्या आसपास विद्यार्थी मित्रांना पण शेअर करायचं, त्यांना पण थोडी मदत होईल तुमची. आणि आपल्या अशाच अपडेटसाठी बघत राहायचं दीपसाठी यूट्यूब चॅनल पेज.